नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये लोकसभेची ही निवडणुकांची धामधूम आता चालू आहे. तर मित्रांनो, 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी निवडणूक आहे ती खूपच रंगतदार आहे. त्या निवडणुकामध्ये ते आता उभे आहेत ते राजापूरचे सुपुत्र श्री अमृतजी तांबडे हे आता उभे आहेत उमेदवारीसाठी लोकसभेच्या. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना उभं का राहावं असं वाटलं. नमस्कार, माझं नाव तांबडे अमृत अनंत आणि मला लोक राजापूरकर नावाने ओळखतात आणि मी 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग यामधून का उभा राहिलोय त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो. दादा असं आहे की राजापूर तालुका म्हणजे पूर्वी राजापूर मतदारसंघ हाच आता 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग केलेला आहे. पण पूर्वी या दोन जिल्हे पूर्वी एकच जिल्हा होता, त्याचं मध्य सेंटर हे राजापूर म्हणून राजापूर मतदारसंघ नावाने ओळखला जायचा. आणि हा 1 नंबरचा मतदारसंघ, कारण की इथली लोकसंख्या कमी आणि म्हणून त्याचा पहिल्या वेळेला रिझल्ट लागायचा. आणि आता तसं नाही आहे. आता आपला नंबर कुठे गेला, आपलं नावही बदललं आणि राजापूर दिवसेंदिवस राजापूर तळागाळात चाललंय. तुम्ही बघा, राजापूरचे प्रश्न मी घेतोच आहे आणि देशव्यापी पण प्रश्न घेतोय. राजापूरचे प्रश्न म्हणजे काय, राजापूर तालुका असून तालुक्याला क्रीडा संकुल अजूनही नाही. राजीव गांधी स्टेडियम आहे पण तिथे अक्षरशः गोडाऊन केलेलं असतं किंवा तिथे बघाल तर पार्किंगसाठी गाड्या असतात, त्याला गेट नाही, पाणी नाही, काही सोयी नाही आहेत. पण हेच तुम्ही सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीमध्ये जाऊन बघा, जिमखाना मैदान, वेंगुर्ला बघा, उडाळ बघा, कणकवली बघा. पण राजापूरच का, लांजा सुद्धा डेव्हलप आहे, रत्नागिरी डेव्हलप आहे, पण राजापूरचं कोण आवाज उठवणार. मी राजापूरचा आवाज उठवायला उभा राहिलोय. लक्ष द्या आणि लक्षात ठेवा, माझा नंबर आहे 7 नंबरला मतदान करा. 7 नंबरला तांबडे अमृत अनंत राजापूरकर आणि माझी निशाणी आहे पेनाची दीप. तर याला तुम्ही मतदान करा. अजून मुद्दे मी तुम्हाला सांगतो, जसं क्रीडा संकुल नाही आहे तसंच जिल्हा उपरुग्णालय मंजूर आहे, नाही होत. क्रीडा संकुलला 7 कोटी मंजूर आहेत, अजूनही आलेले नाहीत. क्रीडा संकुल अजूनही कुठे करणार, काय करणार, काहीच नाही. तर आमच्या मागण्या मी वचननाम्यात मांडल्यात. जिल्हा उपरुग्णालय नको का आम्हाला, लांजात नाही आहे, राजापुरात नाही आहे. म्हणजे ह्या विधान परिषदेवर म्हणजे कसं आहे, विधानसभा जो आमचं क्षेत्र आहे ते लांजा असो, राजापूर असो किंवा साखरपा असू दे, इथे काहीच हे नाही आहे. डेव्हलपमेंट अजिबात डेव्हलपमेंटच्या नावाने शून्य आहे. आणि इथल्या लोकांना पण समजत नाही की स्थानिक उमेदवार दिला ज्याला आत्मीयता असेल की बाबा राजापूर लांजा साखरप्याची, तोच निवडून यायला पाहिजे ना. ज्याला आत्मीयता असेल तोच विकास करेल. बाकीच्यांना काय पडलं याचं, काही नाही. या 20 वर्षात 15 वर्षात तर काहीच झालेलं नाहीये. इथे असा विषय आहे, राजापूरला एक अर्जुना प्रकल्प आला, त्या धरणाला जो माणूस विरोध करतो तोच त्याचं उद्घाटनचं फित करतो. असंच आहे आता, जे विरोध करणार ज्या गोष्टीला आणि तेच उद्घाटन करणार. राजापूरच्या लोकांनी आणि तमाम रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकांनी माझं हे भाषण ऐका आणि काय तो प्रतिक्रिया करा. प्लस तुम्हाला सांगतो, लोकांचे प्रश्न काय आहेत, आत्ता ज्वलंत प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. आज आता मे महिना उजाडलाय, आज मे महिन्याची 3 तारीख आहे. तुम्ही विचार करा, लोकांच्या डोळ्यातून पाणी येतंय पण कोण पाण्याचा मुद्दा घेतोय का. अरे धरणाला हजारो कोटी लागतात, मान्य आहे मला, जमत नाहीत ना. तर प्रत्येकाने आमदारांनी प्रत्येक म्हणजे एका लोकसभेला 6 आमदार निधीतून तुम्ही प्रत्येक वाडी वस्तीवर 5-5 घरामध्ये बोरिंग करा, बोरवेल करा. धरण जेव्हा होईल तेव्हा होईल. लोक पाणी अडवतच नाही आहेत, पाणी जातंय पण दुसऱ्याची एकमेकाची वाट अडवत आहेत. तर वाटा अडवू नका, पाणी अडवा, पाणी जिरवा, तरच बोरिंगला पण पाणी येणार आहे. बोरिंग मारायचं मी वचन दिलंय. मी जर निवडून आलो तर प्रत्येक 5 घरामध्ये वाडी वस्तीवर बोरिंग करून देणार. हा पाण्याचा ज्वलंत प्रश्न. याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्याचा. इथे कोकणामध्ये लाल तोंडाची माकडं त्याच्यापेक्षा जास्त काळ्या तोंडाची माकडं एवढी वाढली आहेत. ह्याच्यावर संसदेत कोण मुद्दा उठवणार. या काळ्या तोंडाच्या माकडांना, लाल तोंडाच्या माकडांना मी हद्दपार करणार. माझ्याकडे विजन आहे. 3 वर्ष मला लागतील. छोटे छोटे पिंजरे, त्याच्यानंतर मोठे पिंजरे, त्याच्यानंतर मोठे पिंजरे. माकडांना गोड बोलून, त्यांना बोलवून, खायला घालून, बेशुद्ध करून, त्यांना पिंजऱ्यामध्ये शिफ्ट करून, त्यांची काही त्रास न होता त्यांना आपण आपला आफ्रिका खंड आहे, आफ्रिका खंडामध्ये मोठी मोठी जंगलं आहेत, त्या सरकारची NOC घेऊन किंवा अंदमान निकोबार सारख्या बेटावरती जिथे लोकसंख्या नाहीये तिथे त्या माकडांना आपण विस्थापन करू. हेच माझं म्हणणं आहे. प्रत्येक याच्यावर सोल्युशन असतं पण करायची आपल्यात जिद्द पाहिजे आणि एक विजन पाहिजे. असे बरेच प्रश्न आहेत. तुम्ही मला कोणत्याही प्रश्नावर विचारा, मी त्याच्यावर उत्तर देतो. आता 6 आमदार आहेत. 6 आमदार कुठे आहेत एका लोकसभेला. 6 ठिकाणी 6 हॉस्पिटल झाली तालुक्याला, तर कशाला प्रश्न येईल. जिल्हा रुग्णालयासारख्या ठिकाणी सोनोग्राफीचा कोण नसतो. परवा माझी तब्येत बिघडली तर सोनोग्राफी होत नाही कुठे जिल्ह्याला. किती गरोदर माता आहेत, किती लोकांना स्टोन होतो, काय होतो आहे का.
हे तुम्ही विचार करा. मी काय नुसतं राजापूरसाठीच नाही आहे, राजापूरचे विषय तर मांडलेच आहेत, पण दोन्ही जिल्ह्याचे विषय आहेत. हे दोन्ही जिल्ह्याचे विषय आणि बरेच विषय आहेत बोलण्यासारखे, पण जर व्हिडिओ मोठा झाला तर लोक बघायला कंटाळा करतात. तुम्ही माझ्या विचार समजून घ्या आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील त्याच्यावर माझा वचननामा जेवढ्या लोकांना मिळेल त्यांनी जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा आणि 7 नंबरचं बटन दाबा म्हणून सांगा. 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग नंबर 7 अनुक्रमांक 7. आता तो अनुक्रमांक सुद्धा मराठीत पाहिजे. वचननाम्यावर मी मराठीत लिहिला, पण आता या कलेक्टर आणि यांनी काही समजले नाही आणि त्यांनी आम्हाला जसं सांगितलं होतं छापेल, पण तो इंग्लिशमध्ये 7 आहे. पण लक्षात ठेवा 7 आकडा 7च्या पुढे तांबडे अमृत अनंत राजापूरकर आणि माझी निशाणी आहे पेनाची नीप आणि 7 नंबरच्या बटन दाबा आणि मला भरघोस मताने निवडून द्या. आणि अजून राजापूरचे बरेच प्रश्न आहेत ते मी वचननाम्यामध्ये मांडले आहेत आणि देशव्यापी पण प्रश्न आहेत ते सर्व वचननाम्यामध्ये आहेत. तर जेवढे लवकरात लवकर माझा वचननामा मिळवा आणि तो प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक ठिकाणी शेअर करा आणि मला भरघोस मताने द्या. आणि मला माहिती आहे मी एक साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण शेतकऱ्याच्या मुलाला कोण तिकीट देत नाही हो, कुठचाच पक्ष देत नाही. पक्षाला पार्टी फंड लागतो आणि पार्टी फंड देणं एवढा मी काही मोठा नाहीये. तर लक्षात घ्या दादा, सगळ्यांनी विचार करा आणि मला मतदान करा. माझ्यासारख्याला परमिशनसाठी पण त्रास देतात हो. परमिशन घेतल्या सगळ्या कलेक्टरची घेतली, त्याच्यानंतर पोलीसची घेतली आणि प्रचार करतोय तरी सुद्धा मला प्रचारात अडथळा करतात. जरा लक्ष द्या दादा, मी तुमच्यातला सर्वसाधारण लोकातला आहे, एसटी महामंडळातून फिरणारा माणूस आहे. तर मला मतदान करा आणि निवडून द्या. नक्कीच तुमचे सगळे प्रश्न मिटणार आहेत. मी माझ्या वचननाम्यामध्ये सर्वसाधारण माणसांचा एसटीचा वेळेवरचा प्रश्न सुद्धा मांडला आहे. त्याच्याबरोबर सर्व A to Z जे सर्व लोकांचे प्रश्न आहेत, पोलिसांचा सुद्धा विषय घेतलाय हो. राजापुरात पोलीस क्वार्टर्स बघा ना हो, पोलीस 24 तास ड्युट्या करतात, पण त्यांना राहायला साधं घर सुद्धा सरकार देऊ शकत नाहीये. तुम्ही बघा, विचार करा. माझा वचननामा लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी मी विनंती करतो आणि जेवढ्यांना मिळेल त्यांनी कमीत कमी आपल्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तेवढ्या सगळ्यांना पाठवा आणि 100% माझाच विजय करून द्या. आणि मी वचनाला बांधील असेल आणि तुम्ही कधीही मी निवडून आलो तर माझी प्रॉपर्टी चेक करा. माझी प्रॉपर्टी वर्षानुवर्ष वाढणार नाही, कमीच होणार. 100% मला जो निधी मिळणार तो मी खर्च करणार. मला टक्केवारी नको हो. हे सगळं टक्केवारीच्या हे विषयामध्ये हे सगळी डेव्हलपमेंट अडकली, कंपन्या येत नाहीत. समजा जर आता कोकणामध्ये फूड प्रोसेसिंगच्या कंपन्या आल्या तर जो कॅनिंगला 20 रुपये भाव मिळतोय ना, तो 50 ते 60 रुपये मिळेल. पण फूड प्रोसेसिंगच्या कंपन्या किती आणल्या कोकणामध्ये बघा, विचार करा. माझा वचननामा वाचा आणि तुम्ही ठरवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय भारत. बरं साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही पार्टीचा विषय काढलात, तर तुम्ही आता हे उभे आहात निवडणुकीमध्ये, तर तुम्हाला कुठल्या पार्टीचा सपोर्ट आहे का, किंवा तुम्ही अपक्ष म्हणून आहात? आता दादा, मी पक्षाचं काम करतोय, सगळ्यांना माहिती आहे मी किती वर्ष कोणता कार्यकर्ता आहे ते. मी आता काय ते नाव घेत नाहीये, पण मी आता मला कुठे पक्षाने तिकीट दिलेलं नाहीये आणि त्यामुळे मी अपक्ष भरलाय आणि अपक्ष भरू शकतो. आणि असं काही नाही, अपक्ष खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत आणि जे अपक्ष आलेत जसे बच्चू कडू सारखे नेते आहेत ते लोकांसाठी झडतात, ते लोकांसाठी झगडतात आणि पक्षाची धोरणं वेगळी असतील. पण पुढे गेलो तर मी चांगलं जे नेतृत्व असेल त्यांनाच पाठिंबा देईन आणि मात्र लोकांना निधी आणून लोकांची कामं करण्यासाठी उभं राहिलं आणि विकासासाठी उभं राहिलं. इथे कार्यक्षम इथला स्थानिक आमदार पाहिजे, ज्याला आत्मीयता असेल. मग तो कोणत्याही समाजाचा असू दे, कोणत्याही जातीचा असू दे, पण तो स्थानिक असू दे. प्लस खासदार सुद्धा इथला स्थानिक पाहिजे, ज्याला मुंबईत राहणारा नको. आलं का लक्षात? जो स्थानिक असेल, ज्याला लोक येऊन भेटू शकतील, लोक प्रश्न मांडू शकतील आणि फंडसाठी करू शकतील. तुम्ही हेच मी सांगतो, ज्याला आत्मीयता आहे, जो या भारतामध्ये जन्माला आलाय तोच भारताबद्दल प्रेम करणार ना. जो महाराष्ट्रात जन्माला आहे तो महाराष्ट्रात प्रेम करणार. जो स्थानिक रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जन्माला आलाय आणि जो तिथे राहतोय, ज्याला हे समजतंय तोच त्याचा विचार करणार दादा. आणि प्रत्येक ह्याच्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण काम करणार, प्रत्येक ठिकाणी आपण फंड आणणार. आणि हे लक्षात घ्या की तुम्ही काय आहे की लोक काय करतात की नाही, अहो तुम्ही बघू नका हो, विकासाकडे लक्ष द्या. विकासाचा मुद्दा घेऊन कोण भांडतोय का? अजिबात नाही. अहो विकास झाला पाहिजे आणि लोकांचा त्रास, लोकांना पाण्यासाठी वणवण, माकडांसाठी त्रास, शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास माकडं घेऊन जातात. करणार काय? तेच आहे, माकडं घेऊन जातात घास. आणि म्हणूनच सांगतोय मी, नोटाला मतदान करू नका. पुन्हा पुन्हा सांगतोय, नोटाला मतदान करू नका. नोटाला मतदान करू नका. नोटाच्या बदल्यात 7 नंबर दिलाय. आणि जे लोक म्हणतात आम्ही कंटाळलोय आणि आम्ही मतदान करणार नाहीये, त्यांना पुन्हा विनंती आहे, 50% मतदान झालं तर त्यातलाच येणार. पण 50% लोक जे मतदान करत नाही त्यांनी उठा, मतदार राजा जागा हो, बाहेर पड आणि 7 नंबर बटन दाब. मी 7 नंबरचा बटन हा तुम्हाला ऑप्शन दिला आहे.
कारण की का मला माहिती आहे कंटाळ्यात, मी पण काय माझी एवढी परिस्थिती नाही आहे की उभं राहायचं खर्च करायचं, पण मी का राहिलोय कारण की मांजराच्या गळ्यात कोणीतरी घंटा बांधली पाहिजे या हिशोबात मी उभा राहिलोय. तरी तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्याल हीच मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाण्याचा इथं प्रश्न ज्वलंत आहे, पण मी काय म्हणतो, जर एवढं धरणासाठी कोटी खर्च करता तर राजापूरची लोकसंख्या किती आहे, तर तुम्ही सांगा. एक वर्षाला 50 लाख रुपये लाईटीचं बिल होत असेल तर मी काय म्हणतो, प्रत्येक 5 घरात एका बोरिंगला किती खर्च येतो? 2 लाख रुपये खर्च येतो. सगळं पंप बिंप बसवून सगळं सकट 2 लाख सुद्धा येत नाही. मी म्हणतो जास्तीत जास्त 2 लाख. तर मी काय म्हणतो, यंदा जर 50 लाख रुपये इथं लाईटीला खर्च होत असतील तर 50 मध्ये 25 नक्की बोरवेल होतील. 25 बोरवेल झाल्या तर किती लोकांचा प्रश्न मिटेल? प्लस आमदाराचा फंड घ्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा फंड घ्या, त्याच्यानंतर खासदारकीचा फंड घ्या, त्या फंडातून परत 25 बोर. म्हणजे जर तुम्ही दरवर्षी जर थोड्या बोरिंग केलात, जुन्या बोरिंग आहेत त्या बाद झालेल्या आहेत, तर नवीन बोरिंगची संकल्पना मांडा आणि इलेक्ट्रिक बटन पंप टाका, त्याचं लोक शेअर करून लाईट बिल भरतील असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही याच्यावर विचार करा. आता पर्याय आहे का? तर पर्याय नाही आहे. धरणं बांधणं, धरणं करणं ते होतच राहील, ती करणारच आम्ही. पण ज्वलंत प्रश्न आहे तर आता इमिजिएट बोरिंग करून द्यायला काही हरकत नाही आहे. आणि बोरिंगला असा खर्च येतोच किती. 1 शॉट, एका दिवसात सकाळी बोर लावली संध्याकाळी निकाल, प्लस त्याच्यामध्ये पंप टाकला की पाण्याची सोय झाली. आणि बोरिंगचं पाणी अतिशय स्वच्छ असतं, कारण की ते भूगर्भातलं पाणी असतं, अतिशय फिल्टर केलेलं पाणी असतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या घरी पण मी बोर मारली आहे आणि फुल पाणी मी रोज वापरतोय आणि मी त्यानेच आंघोळ करतो, काही प्रॉब्लेम येत नाही. बोरिंग इज आता सोल्युशन आहे. काळाप्रमाणे जसं मोबाईल कसं व्हर्जन अपडेट करतो तसंच आपल्याला अपडेट राहायला पाहिजे. आणि सर मी एकच बोलतो, जो विषय घेतलाय मी माकडांचा, काळ्या तोंडांचा आणि लाल तोंडांचा माकडाचा, हा 100% बजावणार. अजून तुम्हाला मी सांगतो, लोक म्हणतात मोकाट गुरं फिरतात. हो, तिकडे बघा आता मोकाट गुरं फिरतायत, बघा तिकडे तुम्ही बघताय ना, तिकडे मोकाट गिरं आहेत, इकडे आहेत. हे काय आहे तुम्हाला सांगतो, कारण की त्यांचं वस्ता पण नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, गायरान हा विषय पूर्वीपास आहे, गायरांसाठी जागा सोडलेल्या आहेत. पण गायरान हे फक्त नुसतं कागदावर आहे. गायरानला कंपाऊंड पाहिजे, गवत पाहिजे, त्यांना निवारा पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. गायरान हा विषय कोणीही आतापर्यंत मांडला नाही आहे. आता कसं आहे, गाय म्हणजे हिंदू लोकांचा धर्म, 33 कोटी देव, पण त्या गायीची व्यवस्था कोण करणार? हो, तुम्ही ठरवा. हिंदू लोकांचं 33 कोटी देव असतात. गायीला तुम्ही गुढीपाडवा सणावाराला फक्त ताट नेऊन देता, पण त्या गायीची व्यवस्थापना कोण करणार? बिचारे कोकरे महाराज आमचे उपोषणला बसलेले होते का? सरकारला म्हणत होते द्या हो, गायीसाठी अनुदान द्या, चाऱ्यासाठी पैसे द्या, पाण्यासाठी द्या. कोकरे साहेबांना मला भेटायला जायचं आहे साहेब. मी पण आंदोलनामध्येच होतो, माझी पण यावर्षी बरेच आंदोलनं झाली. तरी मी असं म्हणेन की हे सगळे प्रश्न मी वचननाम्यात मांडले आहेत. माझा वचननामा एकदा वाचाच आणि माझा वचननामा पटला तरच मतदान करा. आणि ह्या पुढचा राजापूरचा आमदार हा स्थानिकच असेल. आणि इथे स्थानिक म्हणजे कसं आहे, कोकणामध्ये राजापूर लांजा साखरपा असो किंवा कोकणामध्ये इथे कुणबी समाज जास्त आहे. आणि जसे पूर्वी हातणकर इथे निवडून आले आमदारकीला आणि राज्यमंत्री होते, आणि तरी त्यांच्या अकाउंटला पैसे किती होते ते एसटी मधून फिरायचे. तसंच आपल्याला सर्वसाधारण कुणबी समाजाचाच आमदार निवडून द्यायचा, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष. आणि त्याच्यासाठी आम्ही राजापूरवासीय सगळे प्रयत्न करणार आहे. आणि तो सुद्धा आमदार इथला स्थानिक असेल आणि सर्वसाधारण लोक जाणणारे असतील की ज्याला ओळखतात. त्यामुळे पुढचा आमदार हा कुणबी समाजाचा स्थानिक आमदार असणार, हे 100% आहे. तुम्ही आता ठरवा कोणाला मतदान करायचं ते. मी सांगतोय, अजूनही पुन्हा एकदा सांगतो, 7 तारीख सकाळी 7 वाजता आणि 7 नंबरचे बटन लक्षात घ्या. 777 सबका साथ सबका विकास. 7 नंबर तांबडे अमृत अनंत राजापूरकर, निशाणी पेनाची नीप, या समोरील बटन दाबा आणि 7 नंबरला प्रचंड मतांनी विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.